तर माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर माऊली तुम्ही किती वर्षापासून वारीला येत आहे? मी वारीला 30 वर्ष झाली येतोय. 30 वर्ष झालेत. हा. वारीचा काही अनुभव सांगू शकाल? वारीत जो आनंद आहे तो आनंद संसारात किंवा प्रपंचात नाही. तो आनंद घेण्यासाठी आम्ही वारीला सातत्याने दरवर्षी येतो. वा. तर वारी सर्वप्रथम कुठून चालू झाली आणि कोणी चालू केली याबद्दल काही माहिती सांगू शकाल? वारी ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांचे जे वंशज होते त्यांनी हैबत बाबा आणि नारायण महाराज यांनी वारी चालू केली. तर पूर्वीचा वारकरी म्हणजे पूर्वीचा वारकरी वारी करायचा हा. आणि आताचा वारकरी वारी करतो. हा. पण पूर्वीच्या वारकऱ्याचा नियम आणि आताच्या वारकऱ्याचा नियम याबद्दल काही सांगू शकाल का? पूर्वीच्या वारकऱ्याकडे जी निष्ठा होती, हो. वैराग्य होतं, तेवढी निष्ठा आताच्या वारकऱ्याकडे नाही आणि तेवढं वैराग्य मी नाही. पहिलं वारकरी ज्यावेळेस दिहूतनं निघायचे आणि ते डोक्याला मुंडस बांधायचे तर त्या मुंडसामध्ये गवत उगवायचं हो. आणि ऊन वारा पाऊस याचा कुठल्याही गोष्टीची फिकीर न करता ते पांडुरंगाच्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन व्हायचे. आताच्या वारीमध्ये सर्व सुविधा आहेत पण नामचिंतन आणि वैराग्य ह्या गोष्टी फार कमी आहेत. तर या माऊलींनी वारीबद्दल आपल्याला सर्व काही माहिती दिली आहे आणि हे माऊली 30 वर्ष झाले वारी करतात. वारीला दरवर्षी पायी आळंदी ते पंढरपूर चालतात आणि 35 नंबर दिंडी. माऊली तुमचं पूर्ण नाव सांगू शकाल? विठ्ठल नामदेव पवार. वा वा. तुम्ही पण आमचेच नावकरी आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.